नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6चा हा सध्या 10वा आठवडा सुरू आहे आणि 10व्या आठवड्याचा भाऊचा धक्का आज पाहायला मिळाला. या भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊने राखी सावंत, संकेत पाठक आणि आरबी यांची चांगली शाळा घेतली. तर तन्वी कुलतेचं भरभरून कौतुक केलं. तन्वी कुलते, तुम्ही आता तंटा क्वीन नाही तर तुम्ही आता टास्क क्वीन झालात. हे ऐकल्यानंतर तन्वीची जी काही खुशी पाहायला मिळाली, जो काही आनंद तन्वीला झाला, एका बाजूला तन्वीचा आनंद, तर दुसऱ्या बाजूला काही लोकांचे चेहरे लटकलेले दिसले, ज्यामध्ये सागर भाऊ, विशाल भाऊ, प्राजक्ता ताई यांचे चेहरे मात्र फार सुकले. ते का सुकले हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर महत्वाची गोष्ट आजच्या या भाऊच्या धक्क्यावरती झाली, की भाऊने काही स्पर्धकांना वेकअप कॉल दिला. खरं तर हा वेकअप कॉल आहे ना, भाऊने अगोदरच द्यायला हवा होता. त्यामुळे अजून गेम रंगतदार झाला असता. तर ठीक आहे, बघूया भाऊने कुठल्या कुठल्या सदस्याची शाळा घेतली, कोणाचं कौतुक केलं, तर कोणाला निग्लेक्ट केलं, या सगळ्या गोष्टीवर आपण बोलूया. तर पहिल्यांदा भाऊने शाळा कोणाची घेतली ते आपण पाहूया. इथे शाळा झाली ती म्हणजे राखी सावंतची. मित्रांनो, मला सुद्धा ना असंच वाटतं, की राखी सावंत जेव्हा आल्या त्यावेळी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यामध्ये फार मजा आली राखीला पाहून. ज्या पद्धतीने राखी खेळत होती, दुसऱ्यांना खेळवत होती, मजा आली एकदम. पण हा जो काही गेला आठवडा होता ना, तो फार इरिटेट वाटत होता. म्हणजे राखी तेच सगळं करत होती. त्यामुळे राखीने काहीतरी वेगळं करायला पाहिजे, अशी नक्कीच आपली देखील अपेक्षा होती. बघा, राखी दिसण्यासाठी, एंटरटेनमेंटसाठी कुठल्याही थराला जाऊ शकते, हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. पण यावेळी ना थोडंसं इरिटेट वाटत होतं आणि तीच गोष्ट आज भाऊने मांडली. पहिला मुद्दा जो काही होता, तो म्हणजे तिच्या कॅप्टन्सीचा मुद्दा भाऊने इथे काढला. की जेव्हा ती कॅप्टन झाली त्यावेळी विशालवरती तिने पाणी फेकलं. त्या बेडवरती पाणी फेकलं. हा जो काही मुद्दा होता ना, इथे खरंच विशालने हा मुद्दा जास्त ओढला नाही, हे भाऊने तिथे सांगितलं. पण मी सांगू का विशालने तो मुद्दा का जास्त ओढला नाही? खरं तर विशाल सांगत होता, की "तू जर माझ्यावरती पाणी टाकलंस किंवा या बेडवरती पाणी टाकलंस, तर मी सगळ्यांच्याच बेडवरती पाणी टाकेन." आणि हे विशालने अगोदर देखील केलं होतं. जेव्हा संस्कृतीने विशालवरती पाणी टाकलं, त्यानंतर रात्री उठून त्याने सगळ्यांना, जे झोपले होते त्या सगळ्यांना उठवून त्यांच्यावरती पाणी टाकलं, त्यांच्या बेडवरती थोडं-थोडं पाणी टाकलं होतं आणि हे विशाल करू शकतो, हे आपल्याला देखील माहिती आहे. पण इथे विशालने केलं नाही. का? समोर राखी होती. म्हणजे जेव्हापासून राखी बिग बॉसच्या घरामध्ये आली ना, तर विशालचा गेमच थोडासा उलटा झालाय, असं नक्कीच पाहायला मिळतं. राखीशी विशाल अजिबात भिडत नाही. कधीच भिडत नाही तो. तुम्ही कुठलाही टास्क बघा, कुठलंही आर्ग्युमेंट बघा, त्याच्यामध्ये विशाल पडतच नाही आणि जर काही पडला, तर तो कॉमेडीच्या रूपात घेतो. इथे एक मुद्दा तुम्हाला मी सांगतो, की राखीचं आणि रुचिताचं नाही, रुचिता आणि दीपाली ताई यांचं भांडण झालं होतं फार अगोदर आणि आईचा मुद्दा काढला होता. तर हा मुद्दा खूप सेन्सिटिव्ह होता. राखीने तो गाण्याच्या रूपात घेतला, फनी वेमध्ये घेतला आणि त्याच्यामध्ये विशालने देखील उडी घेतली आणि याच्यावरूनच मग काही काळानंतर विशाल आणि रुचितामध्ये चांगलंच वाजलं, की राखी मला इतक्या खालच्या थराला जाऊन बोलत होती किंवा बाकीचे देखील बोलत होते, परंतु तू माझी साईड घेतली नाही. तर हा मुद्दा तेव्हा देखील रुचिताने काढला होता. म्हणजे राखीने तो पूर्ण फनी वेमध्ये नेला होता. तरी त्या ठिकाणी विशाल एका शब्दाने बोलला नाही. राखीचा जिथे-जिथे मुद्दा येतो, त्या ठिकाणी विशाल एकदम शांत होतो. ही मित्रांनो वस्तुस्थिती झालेली आहे. आता हा जो काही पाण्याचा मुद्दा होता, पाणी जेव्हा राखीने फेकलं, त्यावेळी विशाल खूप चिडला होता, परंतु तो शांत झाला. त्यानंतर राखी सुद्धा त्याच्याकडे गेली. मग ते सगळं टंगळ-मंगळ त्यांचं जे काही टाईमपास तो सुरू झाला. विशालला चांगलंच माहिती आहे, की हिच्याशी आपल्याला नडून चालणार नाही. जर नडलं, तर ही पर्सनल गोष्टी काढते आणि त्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी कदाचित राखीकडे विशालच्या आहेत. त्यामुळे विशाल हा शांत असतो. भाऊ इथे सांगत होते, की विशालने तो मुद्दा खूप चांगला हँडल केला, नो डाउट. पण विशाल घाबरतो खूप राखीला, की राखीशी मी जर भिडलो, तर माझं काही खरं नाही. आणि जेव्हा राखी पहिल्यांदा बिग बॉसच्या घरामध्ये आली होती ना, तेव्हा विशाल बरोबर असणाऱ्या त्या अनुश्री असेल किंवा मध्ये रुचिता असेल, यांना त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, की राखीशी तुम्ही भिडायला, नडायला जाऊ नका. हे खूप विचित्र रसायन आहे, असं तेव्हा त्याने सांगितलं होतं. तर एकंदरीत स्पष्ट होते, की विशाल हा राखीशी फेस टू फेस भिडत नाही.
आपण मागच्या काही दिवसामध्ये बघितलंय की विशाल हा दुसऱ्या सदस्यांना राखीबद्दल, राखीच्या विरुद्ध बोलताना दिसतो, परंतु फेस टू फेस भिडत नाही. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि इथे भाऊने हेही सांगितलं की तुझ्या कॅप्टन्सीमध्ये बऱ्याच काही अशा गोष्टी झाल्या की त्या तुला व्यवस्थित हँडल करता आल्या नाही. तर हा चोरीचा मुद्दा जो आहे ना, तो राखीला अजिबात हँडल करता आला नाही. खरं तर राखी कॅप्टन होती. राखीने हे सगळं थांबवलं असतं, कारण राखीची तशी इमेज बिग बॉसच्या घरामध्ये आहे. परंतु राखी तिथे ना सपशेल अपयशी झाली आणि नुसताच राखीचा आरडाओरडा आणि ड्रामा पाहायला मिळाला. तर हे एक मात्र होतं. तर इकडे विशालच्या मुद्द्यावरनं भाऊ अनुष्येच्या वादामध्ये घुसतात. आता हा जो काही वाद होता ना, तो वाद बाथरूम दुटीवरनं होता. अनुष्य सांगत होती की मी ब्राउन्स रेशन कार्डमध्ये आहे आणि आमच्यासाठी बाथरूम बंद आहेत. तर मी का गोल्डनवाल्यांचं बाथरूम साफ करायचं? तर हा मुद्दा होता. तर त्याच्यावरनं कुठेतरी तो मुद्दा पर्सनल गेला आणि इथे कुठेतरी अनुश्रीने राखीच्या सहज नाकाला हात लावला. तसं काही तिचे इंटेन्शन नव्हतं, परंतु सहज एक प्रेमाने आपण हात लावतो ना, किंवा असं एक टाइम किंवा मग असं एक टाइमपास म्हणून हात लावतो, असा हात लावला होता. कदाचित अनुष्येला ते माहिती नसेल की राखीच्या नाकाचं ऑपरेशन झाले. त्यानंतर राखीने 2-3 वेळा सांगितलं की माझं ऑपरेशन वगैरे झालंय. तर मग तो थोडासा जो काही मुद्दा होता ना, तो तो थोडासा कॉमेडीच्या रूपामध्ये होता. थोडीशी राखी तिथे एक्साइट झाली. ती बोलताना दिसत होती की तुला कळत नाही का? मग तू माझ्याबद्दल माहिती काढून यायची वगैरे, अमुक-तमुक त्यांचं सुरू होतं. आणि याच फ्लोमध्ये आहे ना, कुठेतरी अनुश्रीकडनं देखील चुकी होते आणि ती थेट बोलते की तुझं सगळंच अंग खालीपासून वरपर्यंत शिवलंय. तर याच्यावरती अनुश्रीची चांगली शाळा घेतली आणि ती घेणं सुद्धा तेवढंच अपेक्षित होतं. पण इथे आहे ना, बऱ्याच गोष्टी अशा घडल्या होत्या की राखीकडनं बरेच अपशब्द वापरले गेले. ते बरेचसे म्यूट केले गेले. याच्यावरती बोलणं अपेक्षित होतं आणि त्याच्यावरती पलटवार म्हणून अनुषने देखील बरेच अपशब्द वापरले. ते देखील बऱ्याच वेळा म्यूट केले गेले. तर म्हणजे बाकीच्यांचे तुम्ही खरकटी आणि बरेच काही शब्द दाखवता. हा सडलेला कांदा आणि असं बरंच काही दाखवता. मग हे जे काही म्यूट केलेले शब्द आहेत त्याच्यावरती ठीक आहे, ते तुम्ही नाही दाखवले, नका दाखवू. एक फॅमिली शो म्हणून आम्ही हा शो बघतो. पण त्याच्यावरती तुम्ही भाष्य तरी करा. ते बोलायला पाहिजे. आणि हा जो काही राखीचा एक मुद्दा होता, की तुझ्यासारख्या मुली ज्या आहेत, त्या मी घरी कामं करायला ठेवते. तर हा मुद्दा महत्त्वाचा होता. तर अशा प्रकारे राखीने बोलायला नको होतं आणि मग ते भाऊने इतर घरकाम करणाऱ्या बाया किंवा गृहिणी यांच्याबरोबर तो कंपेअर केला. तर तो एक मुद्दा व्यवस्थित होता. त्याच्यावरती राखीची कानउघडणी नक्कीच करायला पाहिजेत होती. पण माझा महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की एवढं बीप, बीप, बीप केलं जातं. एवढ्या तुम्ही खालच्या लेव्हलच्या घाणेरड्या शिव्या तुम्ही देता. तर त्यावर देखील बोलणं खूपच गरजेचं आहे. अनुषने इथे एक मुद्दा काढला होता, की "तू मूर्खाचा बाजार आहेस का?" हां. तर हा मुद्दा जो निघाला होता हा बीप, बीपचा मुद्दा निघाला होता. "तू काय मूर्खाचा बाजार आहेस का?" तर यावर राखीने काय सांगितलं होतं माहिती आहे का? "तू बाजारू आहेस का?" यावर देखील रितेश देशमुख एका शब्दाने बोलले नाही. बाजारो. बाजाराव आणि त्यानंतर बरंच बीप, बीप, बीप केलं गेलं. तर असे काही मुद्दे आहेत ना, त्याच्यावरती नक्कीच रितेश देशमुख यांनी बोलणं अपेक्षित होतं. ते राहिलं बाजूलाच आणि यांचं काहीतरी वेगळंच सुरू झालं होतं. तर याच्यावरती नक्कीच बोलायला पाहिजेच होतं. मित्रांनो, इथे नक्कीच अनुश्री चुकली होती. "तू काय मूर्खाचा बाजार आहे." त्या राखीकडनं नंतर "बाजारू आहेस" असे शब्द वापरले गेले. त्यानंतर मूर्खाचा बाजारावरती राखी हे स्पष्टीकरण देताना दिसली. मग अनुश्रीने तो शिवण्याचा मुद्दा काढला. तुझं सगळंच अंग शिवून काढलंय. याच्यावरती सागर बोलला, की "काय जे काही ऑपरेशन आहे त्याच्यावरती बोलू नको. तुला माहिती आहे का हे ऑपरेशन किती सीरियस गोष्ट आहे." आणि सागर बरंच काही सांगत होता. त्यावरती अनुश्री अजिबात लक्ष देत नव्हती. त्यानंतर अनुश्रीला रिअलाईज झालं, की आपण काहीतरी चुकतोय. त्यानंतर मग अनुश्रीची रडारड. अनुश्रीची रडारड का झाली तेव्हा? कारण आपल्याकडनं काहीतरी भलतंच निघून गेलंय तोंडातनं. जे सागर आपल्याला वारंवार सांगतोय, की हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. जेव्हा अनुश्रीला ते रिअलाईज झालं, त्यानंतर मग तिची रडारड पाहायला मिळाली. तर इथे रितेश भाऊ बरोबर बोलले, की काही आठवडे तुम्ही अगदी व्यवस्थित होतात. पण हा जो काही आठवडा आहे, त्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही गेलात. तर अनुष्का ती गोष्ट कदाचित कळाली असं एकंदरीत आपण समजूया आणि जर मग कळाली नसेल, तर मग तिच्यात ती अंगलट येण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर मित्रांनो, इथे संस्कृतीची शाळा रितेश भाऊने चांगलीच घेतली.
जो काही ग्लासचा मुद्दा होता, तर इथे नक्कीच राखी ही चुकीचीच आहे. राखी दिसण्यासाठी राखीने तो सगळा ड्रामा केला होता. पण संस्कृतीचं काय झालं ना, की संस्कृतीला देखील दिसायचं आहे. मी मागच्या रिव्ह्यूच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की संस्कृतीला इथे राखी सावंत व्हायचं होतं. म्हणजे राखी जसं करेल तसं मी प्रत्युत्तर देणार. राखीने कप नेऊन ठेवला, मी पण कप नेऊन ठेवणार. राखीने पाण्यात टाकण्यासाठी कपडे आणले, मीही देखील तेच करणार. राखी जशी बोलत होती तसंच मी बोलणार. संस्कृतीने हा शहाणपणा केला. राखीचं कंपॅरिझन कोणीच करू शकत नाही. राखी एंटरटेनमेंटसाठी दिसण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. तिचं कंपॅरिझन कोणीच करू शकत नाही आणि ती संस्कृती करण्याचा प्रयत्न करत होती. खरं तर संस्कृतीच त्याच्यामध्ये वाईट दिसत होती आणि याच्यामध्ये आहे ना, तन्वी आणि विशाल हे खरोखर समजवत होते, की "बाई तू आण कप. नसेल तुला काढायला जमत तर आम्ही काढतो. परंतु हा तू वाद वाढवू नकोस." पण संस्कृतीला पण दिसायचं आहे. संस्कृतीचं मित्रांनो तुम्हाला सांगू का, संस्कृतीचा गेमच काय आहे हे कळत नाही. ती सांगते ना, की मला दुसऱ्याचे चेहरे वाचता येतात. हे 0 आहे. मुळात ती काय प्लॅन करून आले बिग बॉसच्या घरामध्ये हेही काही कळत नाही. बघा 3 वाईल्ड कार्ड कंटेस्टंट आले. या तिघांपैकी दोघांनी आपली जागा कुठेतरी दुसऱ्या ग्रुपमध्ये सेट केली. जवळपास रेवा जी आहे ती काटामध्ये सेट झाली आणि हा जो संकेत आहे या संकेतला बऱ्यापैकी विशालने आपल्याकडे घेतलेला आहे आणि ही जी संस्कृती आहे ना ती मधल्यामध्ये आहे. ती दोन्हीकडे जाण्याचा प्रयत्न करते. एकंदरीत ना तिची जी काही गोंधळलेली परिस्थिती आहे ते पाहून हे दोन्ही लोकं तिला घेताना दिसत नाही. विशेष करून संस्कृती आहे ना ते विशालकडे जाण्याचा प्रयत्न करते. परंतु विशाल सरळ सांगतो, की "तू माझ्याकडे यायचं नाही." मागच्या एका टास्कमध्ये सांगितलं होतं. बहुतेक तो व्हाईट रूमचा टास्क संपल्यानंतर संस्कृती जाऊन बोलण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा विशालने सरळ तिच्याकडे कानाडोळा केला होता, की "तू माझ्याबरोबर याबद्दल चर्चा करायची नाही." म्हणजे संस्कृतीला नेमकं कळतच नाही, की आपण काय करायला पाहिजे, कुठे खेळायला पाहिजे, कसं खेळायला पाहिजे. त्यामुळे मग दिसण्यासाठी राखीशी अशा पद्धतीने ते भाष्य करत होती. त्यामुळे भाऊने सांगितल्याप्रमाणे तिनं थोडंसं फोकस होऊन खेळणं गरजेचं आहे. नाहीतर मग संस्कृती मित्रांनो पुढच्या आठवड्यात जर नॉमिनेट झाली ना, तर ती बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकते. कारण तिचा असा ना इंडिव्हिज्युअल गेमच राहिलेला नाहीये. ती दोन्ही दगडावर पाय ठेवण्याचा प्रयत्न करते. परंतु दोन्ही दगडावर त्या दोन्ही दगडा ज्या आहेत ना, त्या अशा हललेल्या आहेत. ती व्यवस्थित पायच ठेवू शकत नाही, अशी सध्या तरी तिची गत आहे. तर त्यानंतर भाऊच्या धक्क्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग होता, तो म्हणजे बिग बॉसच्या घरातील स्क्रिप्टेड शो, द राखी सावंत शो. स्क्रिप्टेडपेक्षा द राखी सावंत शो आपण सांगूया. मित्रांनो काय आहे ना, पहिल्यांदा ही गोष्ट मी क्लिअर करतो, की बिग बॉस हा असा एक रिएलिटी शो आहे, की ज्याच्यावरती खूप प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात, की बिग बॉसमध्ये स्क्रिप्ट दिली जाते. लोकांनी कसं वागायचं, कसं बोलायचं, काय करायचं बिग बॉसच्या घरामध्ये, हे मेकर्स सांगतात. असं वेळोवेळी आपण ऐकलं असेल. असंही सांगितलं जातं, की आता लव्ह अँगल करा, आता याच्याशी भांडा, त्याच्याशी भिडा, याला नॉमिनेट करा. म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये एकंदरीत कंटेंटसाठी काय-काय करायचं, हे मेकर्स किंवा जी काही क्रिएटिव्ह टीम असते ते सांगतात. अशा पद्धतीचे आरोप बिग बॉसवरती नेहमीच लावले जातात. म्हणजे काय, तर बिग बॉस हा स्क्रिप्टेड शो आहे, असं नेहमीच बोललं जातं. याच्यावरती नेहमीच सोशल मीडिया किंवा इतरत्र भाष्य केलं जातं. तर हेच कुठेतरी रितेश भाऊंना खोडून काढायचं आहे, की बिग बॉस हा रियालिटी शो आहे. याला तुम्ही स्क्रिप्टेड शो करू नका. तर यावरूनच गेल्या वेळी भाऊने राखी असेल, आपले सचिन भाऊ असतील किंवा मग ती प्राजक्ता यांची चांगली शाळा घेतली होती. सचिन भाऊने तर नुसतं काय आपण एक ग्लासभर पाणी टाकलं होतं राखीवरती. तर सचिन भाऊची अक्षरशः शाळा घेतली होती. त्यावरती राखीची ही प्राजक्ताची चांगलीच कानउघडणी केली होती. मित्रांनो एवढं सगळं झालेलं हा स्क्रिप्टेड शो आहे. याच्यावरती कितीतरी म्हणजे मला असं वाटतं, की जवळपास 15 मिनिटं भाऊ त्या भाऊच्या धक्क्यावरती या तिघांची शाळा घेताना दिसत होते. हे सगळं माहीत असून हे सगळं पाहून देखील संकेत रेवा यांनी तेच केलं. मी या दोघांची नावं का घेतो? कारण यांनी सगळं पाहिलंय. सगळा तो शो. राखीचं तर काय आहे, राखीला दिसायचं आहे. पण मित्रांनो खरं सांगू का, राखीची याच्यामध्ये तशी चूक नाहीये.
राखीला स्वतःही दिसायचं आहे आणि जे कोणी सदस्य चांगले आहेत त्यांना आपण दाखवूया, त्यांचा गेम दाखवूया, असं राखीचा एक चांगला प्रेमळ हेतू आहे. पण आता या लोकांना काय, तर हा शो स्क्रिप्टेड तुम्ही करताय. जे आम्हाला दाखवायचं नाहीये, तेच तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळे ते साहजिकच ते शाळा घेणार होते आणि त्याच पद्धतीची शाळा घेतली. राखीचा ना मित्रांनो खरं तसा वाईट हेतू नव्हता. राखीला स्वतःलाही दिसायचं होतं आणि हे जे काही चांगले जे सदस्य आहेत, सचिन भाऊ देखील चांगला मनाने चांगला होता. तो कोणाला बोलत नाही, तसा पुढे येत नव्हता. तर राखीने एक प्रयत्न केला होता, की "चला बाबा तू नॉमिनेट आहेस, तर थोडंसं आपण दिसूया." इथेही तेच राखीने केलं. रेवा आणि संकेत नॉमिनेट आहे आणि संकेत एक काय म्हणूया आपण राखीला तो चांगला वाटतो. त्यामुळे राखीने तो प्रयत्न केला होता आणि संकेतकडनं देखील खूप अति झालं ते पाणी वगैरे फेकणे. इथे रितेश भाऊ संकेतची चांगली शाळा घेत होते, कानउघडणी करत होते. त्यानंतर राखीने स्वतःहून सांगितलं, की "भाऊ, त्याची काहीच चूक नव्हती. खरं तर मी सगळं हे केलं. मला असं वाटत होतं, की त्या पोराने दिसावं. चांगला आहे तो मनाने खूप चांगला आहे आणि तो असं काहीच करत नव्हता. म्हणजे पाणी वगैरे घेऊन आला, पण तो पाणी फेकत नव्हता. तर त्यामुळे मी उकसवत होते आणि त्यानंतर मग त्याने ते पाणी फेकलं." म्हणजे राखीने ती पूर्ण जबाबदारी तिच्यावरती घेतली, की पोरगं चांगलं आहे, ते ट्रिगर होत नव्हतं म्हणून मी स्वतःहून ते केलं. माझं असं मत आहे ना, की बघा राखी खरंच खूप चांगली आहे. दिसण्यासाठी, एंटरटेनमेंटसाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते, हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. मित्रांनो माझं असं ना वैयक्तिक मत आहे. राखीने आहे ना, आता तिचा इंडिव्हिज्युअल गेम खेळावा. बाकीच्या सदस्यांना काय खेळायचं, काय खेळू नये हे त्यांचं त्यांनी ठरवावं. राखी खूप प्रयत्न करते, की मीही दिसावं आणि माझ्याबरोबर इतर सदस्यांनी देखील दिसावं. जे बिग बॉसच्या घरामध्ये जास्त दिसत नाही. तर राखी तुझं तू खेळ, बाकीच्यांना दिसायचं तर दिसतील, नाही दिसले तरी चालतील. अशी बोलणी तू दुसऱ्यांमुळं ऐकून घेऊ नको. त्यानंतर भाऊ इथे स्पष्ट सांगतात, की बिग बॉस तुम्हाला देखील विनंती आहे, की असं जर काही स्क्रिप्टेड बिग बॉसच्या घरामध्ये घडत असेल, होत असेल, तर तुम्ही सांगा, की हे स्क्रिप्टेड आहे. बाकीची लोकं देखील व्यवस्थित इन्व्हॉल्व होतात त्याच्यामध्ये, की खरंच काय घडलं आणि मित्रांनो खरंच गेल्या वेळी देखील विशाल आला होता. यावेळी देखील विशाल, तन्वी हे लोक आले होते, की "काय झालं रे तुमचं? का असं तुम्ही करताय?" तर एकंदरीत मोठा प्रश्न पडतो बाकीच्यांना. आपण तर सपशेल जे काही घडतं ते आपण पाहतो, परंतु बाकीच्यांना माहिती नाही. मित्रांनो सांगायचा उद्देश हा, की बिग बॉस हा स्क्रिप्टेड शो नाही. हे रितेश भाऊ आणि मेकर्सला दाखवून द्यायचं आहे. तुम्ही जे काही बिग बॉसच्या घरामध्ये काय करता, राखी आणि बाकी जे काही राखी शो तुमचा सुरू आहे. हा तुमचा शो स्क्रिप्टेड आहे. आमचा शो स्क्रिप्टेड नाही. हे दाखवण्यासाठी रितेश भाऊ नेहमीच खवळत असतात. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा घेऊया. तो म्हणजे राकेश बापटची चांगली शाळा किंवा कानउघडणी. मित्रांनो, मी रिव्ह्यूमध्ये देखील सांगितलं होतं, की ज्या पद्धतीने राकेशने तो टास्क रद्द केला होता, तर याची चांगलीच कानउघडणी होईल. आणि तेव्हा मी असंही सांगितलं होतं, की मला तेव्हा पहिल्यांदा राकेशने अनुषेला कॅप्टन होऊ दिलं नाही. तेव्हा तुमचा टोळी टीमचा मेंबर जेव्हा विशालने सांगितलं तेव्हा. मग राकेशला तेव्हा अगोदर माहीत नव्हतं का, की हे टोळी टीमचे मेंबर आहेत? अगोदर माहीतच होतं ना. जेव्हा विशालने सांगितलं तेव्हा तुला कळालं का हे टोळी टीमचे मेंबर आहेत. मग आता मी याला कॅप्टन होऊ देणार नाही. राकेशने तेव्हा तो टास्क रद्द केला. तेव्हा वाटलं की ठीक आहे, चला यांची पर्सनल दुश्मनी आहे. त्यामुळे तो टास्क रद्द केला. त्यानंतर जो एनाकोंडा आणला होता. तेव्हा देखील हा जो राकेश आहे ना, त्या बदरच्या इथे जाऊन सांगतो की मी खेळणार नाही. मी असं करेन, मी टास्क होऊ देणार नाही. तेव्हा पण मला वाटलं की चला ठीक आहे. तो विशाल मध्ये-मध्ये यायचा. त्यामुळे कदाचित राकेशला ते वाईट वाटत असेल की विशाल प्रत्येक वेळी माझ्यामध्ये का येतो? असं तेव्हा मला वाटलं. तेव्हा पण मी चल जाऊ दे, राकेशचीच बाजू घेतली. पण मित्रांनो हा जो काही फ्रीजचा टास्क होता ना, तो अगदी छान डिझाइन केला होता. पहिली फेरी तर मस्तपैकी व्यवस्थित पार पडली. दुसऱ्या फेरीमध्ये हा राकेश आला आणि त्याने अक्षरशः माती खाल्ली. जाणून-बुजून त्याने तो टास्क रद्द केला. का तो रद्द केला ते तुम्हाला मी सांगतो. कारण पहिल्या फेरीमध्ये त्याची विरुद्ध टीम जिंकली होती आणि डेंजर कीज त्यांच्याकडे येणार होत्या, हे स्पष्ट होतं. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये जर आपण हारलो, तर आपल्याकडे डेंजर की येणार, अशी राकेशला भीती वाटत होती. त्यामुळे त्याने सपशेल तो टास्क रद्द केला. आणि रितेश भाऊ सांगत होते ना, की तुमचा आता तो पॅटर्न झालाय टास्क रद्द करणे आणि मित्रांनो मलाही तसंच वाटतं. आपल्याला मिळत नाही,
त्यानंतर आपण टास्क रद्द करायचा. मला तर थोड्या वेळासाठी राकेशमध्ये रुचिता आली काय असा भास देखील झाला. कारण रुचिताचं सेम असतं, मला जर मिळत नसेल तर मग टास्क रद्द करायचा. तसाच प्रकार मला त्या दिवशी राकेशमध्ये पाहायला मिळाला. म्हणजे दोन्ही वेळा मला तेव्हा असं झालं होतं मागच्या टास्कमध्ये, की चल विशालमुळे मग टोळी टीममुळे राकेश करत नसेल, परंतु इथे तर तसं काही नव्हतं. पण मला रद्द करायचं आहे. मला मिळत नाही ना, मला रद्द करायचं आहे. तर हे मला तेव्हा राकेशचं आवडलं नव्हतं. आणि दुसरं म्हणजे इथे रितेश भाऊ सांगत होते, की हा जो विशाल आहे ना, हा मास्टर माइंड विशाल आहे. तो वरतून राकेशला खेळवत होता आणि तसा तो खेळत होता. आणि इथे राकेशने ते मान्य केलं नाही, की तसं काही नाहीये. मला दीपाली सांगत होती, मी कोणाचं तसं ऐकत नव्हतो. पण मित्रांनो तुम्हाला मी स्पष्ट सांगू का? विशाल राकेशला खेळवत होता, चावी देत होता आणि त्या पद्धतीने राकेश खेळत होता. जेव्हा विशाल सांगायचं ना, की इकडे-तिकडे ठेव, हा लगेच इकडे-तिकडे ठेवायचा. खालचं वरती आण, वरचं खाली आण, हा लगेच इकडे-तिकडे तसं खालचं वरती करत होता. जेव्हा भाऊ हे सगळं सांगत होते, त्यावेळी विशाल हसला आणि मग राकेशला राग आला, की "तू का हसतोस?" तर असं मित्रांनो घडत होतं. त्यामुळेच विशाल हसत होता. तर राकेशने आहे ना थोडंसं समजून खेळायला पाहिजे होतं. तर या टास्कमध्ये तन्वी आणि राकेशमध्ये जे काही झालं पाडापाडी त्यानंतर राकेश बसला, तर तसं त्याचं इंटेन्शन नसेल. तन्वीचा फोर्स एवढा होता, की ते थांबवण्यासाठी कदाचित त्याने ते केलं असेल. परंतु ते बाहेर फार विचित्र दिसलं आपल्याला आणि ते रितेश भाऊने सांगितलं आणि त्याच्यावरती कमेंट्स देखील तशा आल्या. तर यावरती त्यांनी व्यवस्थित स्पष्टीकरण दिलं, की तन्वीचा तेवढा फोर्स होता आणि त्यामुळे तसं मी केलं. पण हा जो काही टास्क आहे, तो मी रद्द करायला नको होता आणि त्याच्यावर त्याचं असंही ज्ञान होतं, की हा इंटरेस्टिंग करण्यासाठी मी करतोय. तर इंटरेस्टिंग वगैरे असं काही नव्हतं. त्याला तो टास्क रद्दच करायचा होता. त्यामुळे त्याने ते केलं आणि या भावा-बहिणीचं नातं आहे यावरती तो सॉरी देखील बोलला, की माझं तसं काही इंटेन्शन नव्हतं. पण दिसताना मित्रांनो ते तसं दिसतं, की एका मुलाने एका मुलीला पाडले आणि त्याच्यावरती तो बसलाय, असंच काहीसं पाहायला मिळालं. तर इकडे थोडीशी विशालची देखील कानउघडणी केली. विशाल असं वाटतं, की मी मास्टर माइंड आहे. वरतून बसून मी सगळ्या गेम हँडल करू शकतो आणि विशालने देखील याच्यामध्ये माती खाल्ली. खरं तर हा मुद्दा रितेश भाऊने काढला नाही. जेव्हा राकेशने तो टास्क रद्द करायला गेला, तर त्याच्यामध्ये त्यानंतर सगळ्यात पुढे होता तो म्हणजे विशाल कोटियान. विशाल कोटियान देखील तेवढाच जबाबदार आहे, जेवढा राकेश बापट जबाबदार आहे. राकेशने सुरुवात केली, त्यानंतर अख्खाच्या अख्खा टास्क उधळण्यामध्ये विशाल पुढे होता आणि त्यानंतर मग संकेत आला. विशाल आला म्हणून मग मी पण विशालसारखं मी पण करेन असं म्हणून त्याने ते केलं होतं आणि थोडीशी जी सुरुवात होती, ती विशालने अगोदरच केली होती. आतल्या रूममध्ये त्याने सगळं सामान जे आहे ना थोडंसं हलवलं होतं, संगीतला मिळू नये आणि हे जे काही त्याने केलं होतं विशालने, तेच त्याच्या पायावरती पडलं. कारण त्याला देखील ते नंतर त्या गोष्टी मिळाल्या नाही. अ, रितेश भाऊ इथे बरोबर बोलले, की स्वतःला मास्टर माइंड म्हणून किताब घेतोस. मास्टर माइंड सारखं डोकं तिकडे तू वापरण्याचा प्रयत्न केलास आतल्या रूममध्ये आणि तुलाच त्यानंतर त्या वस्तू मिळाल्या नाही. त्यामुळे इथे रितेश भाऊ सांगत होते, की हा जो आठवडा आहे ना, हा फायनलकडे जाणारा आठवडा आहे. त्यामुळे तुम्ही कसं खेळायला पाहिजे, कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायला पाहिजे, हे आपल्याला कळायला पाहिजे. नक्कीच मित्रांनो, फायनलसारखा आता गेम आपण दाखवायला पाहिजे, हे प्रत्येक सदस्याला कळायला पाहिजे. याच्यावरती मी नक्कीच नंतर बोलतो. यानंतर रितेश भाऊ इथे बोलताना दिसतात, की हा चोरीचा सीझन आहे. आता हे जे काही सीझन आहे, हे बिग बॉसचं 6वं सीझन नाही, तर चोरीचं सीझन आहे, असं म्हणून ओळखलं जाईल आणि याच्यावरती सगळे दात काढत होते. मला हे कळतच नाही, की चोरीची गोष्ट एवढी लाईटली तुम्ही का घेता? रितेश भाऊने जर ठणकावून सांगितलं असतं ना, की नाही तुम्ही चोरी करायच्या, इमेज खूप वाईट जाते. या बिग बॉसला खूप वाईट पद्धतीने ट्रोल केलं जातं, या तुमच्या चोऱ्यांमुळे. रोखठोक जर तुम्ही तुम्ही जर रोखठोक बोलला असतात ना, तर आज ज्या पद्धतीने बाकी सगळे सदस्य दात काढत होते ना, तर तसे त्यांनी दात काढले नसते. पण मला असं वाटतं, की याच लोकांना ते दाखवायचं आहे. कारण तसा बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंट देखील सदस्यांचा नसतो. कंटेंट कधी देतात ते टास्क खेळतात तेव्हाच. बाकी तर काय बिग बॉसच्या घरामध्ये दाखवण्यासारखं काहीच नाहीये. त्यामुळे चोरी तरी दाखवूया. कुठे काय ठेवतात, कुठं काय ठेवतात, कशी चोरी करतात, हे इथे दाखवलं जातं. त्यानंतर व्हाईट रूमचा जो टास्क आहे ना, त्याच्यावरती संस्कृतीची आणि प्राजक्ताची चांगलीच कानउघडणी केली. आता संस्कृतीबद्दल इथे रितेश भाऊ बोलले, की संस्कृती तिकडे डील देत बसली. की
मी जर तुमच्याकडे आले काटावाल्यांकडे, तर तुम्ही मला कॅप्टन्सीची उमेदवारी द्याल का? आणि इकडे या बाजूला विशाल आणि प्राजक्ता आणि जी काही टीम होती, तर हे लोक यांच्याकडे डील संस्कृतीने काय दिली, मी जर तुम्हाला सपोर्ट केला तर तुम्ही मला नॉमिनेशन पासून सेव्ह कराल का? यावरती प्राजक्ताची रितेश भाऊने चांगली शाळा घेतली आणि तुम्ही काय गेम खेळताय हे दाखवलं आणि हे दाखवणं खूप गरजेचं होतं. इथे प्राजक्ता तिला डील देते की ठीक आहे, आम्ही तुला नॉमिनेशन पासून सेफ ठेवू. का नॉमिनेशन पासून सेफ ठेवू? प्राजक्ताला असं वाटतं ना की मी खूप चांगला गेम खेळते आणि अनुषशी बोलून अनुषने विशाल आणि अनुषीची जी काही चर्चा रंगली होती त्याच्या मध्ये असंही पाहायला मिळालं की अनुषची स्वतः सांगत होती की प्राजक्ता सांगते की मी या आठवड्यात तर सेफ होणार, मी चांगला गेम खेळते. म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीने मित्रांनो वाटतं ना की या आठवड्यामध्ये आपल्याला म्हणजे बाकी सदस्यांना वाटतं की या आठवड्यामध्ये प्राजक्ताने घराबाहेर जावं कारण तिचा गेम तसा नाहीये बिग बॉसच्या घरामध्ये. तसंच बिग बॉसच्या घरातील अनुश्री आणि बाकीच्या सदस्यांना देखील वाटतं की हिचा गेम बिग बॉसच्या घरामध्ये नाहीये. पण हिला स्वतःला वाटतं की मी चांगला गेम खेळते. तुम्ही सरळ सरळ अनुश्रीला नॉमिनेशन ची डील देता की ठीक आहे, तुम्हाला आम्ही नॉमिनेट करत नाही. अरे या सदस्यांचा गेम तुम्हाला दिसत असेल ना बिग बॉसच्या घरामध्ये की ह्या लोक काहीच खेळत नाहीये. तर आपल्यापेक्षा जो वीक कंटेस्टंट आहे त्याला तुम्ही अशा प्रकारची डील देऊच नाही. आणि रितेश भाऊने तेच सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीच्या डील कशा काय देऊ शकता. तुम्ही जर या आठवड्यात घराबाहेर गेला, नॉमिनेशन पासून तुम्ही त्यांना सेव्ह करायला बघता, तुम्ही जर या आठवड्यात घराबाहेर गेला तर मग काय? प्राजक्ता बोलते नाही मला तेव्हा तसं माझं कॅल्क्युलेशन तसं होतं. आता बाकीच्या घराबाहेर लोकांनी आता बाकीच्या बिग बॉसच्या प्रेक्षकाने एक कॅल्क्युलेशन केलंय तुमच्याबद्दल, ते तुम्हाला नंतर मी सांगतो. तर इथे चांगली शाळा प्राजक्ताची घेतली. प्राजक्ता तुम्ही गेम कसा खेळता ते इथे रितेश भाऊने चांगलंच दाखवून दिलंय. त्यानंतर कॅप्टन्सी टास्क मधला जो काही मुद्दा आहे, तर इथे नक्कीच पहिल्या फेरीमध्ये संकेतचं कौतुक केलं, दुसऱ्या फेरीमध्ये देखील थोडंफार कौतुक केलं, तिसऱ्या फेरी अंतर्गत मात्र रितेश भाऊ हे संकेतवरती चांगलेच खवळले आणि तुम्ही ज्या पद्धतीने तन्वीला जे काही पकडलं तर ते खूप विचित्र होतं. तन्वी रडायला लागले. तन्वीचं मात्र भरभरून कौतुक केलं मित्रांनो इथे की तन्वी खूप छान आहे. तुम्हाला पहिल्या आठवड्यामध्ये मी सांगितलं होतं की तुम्ही तंटा क्वीन आहे, परंतु तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये चांगला खेळ खेळा, चांगला टास्क खेळता आणि आता तुम्ही टास्क क्वीन आहे असं सांगितल्यानंतर तन्वी म्हणजे एकदम हवेत. तन्वी हवेत, पण बाकी सगळे कोमात गेले. विशाल, सागर आणि अनुषी नव्हती, परंतु प्राजक्ता यांचे चेहरे फार पडले. तुम्ही नक्कीच बघितलं असेल. आता तन्वीचं इथे कौतुक केलं. तन्वी तुम्ही खूप छान खेळा. डॉक्टरकडे तुम्ही जाऊन आलात. त्यानंतर देखील तुम्ही कुठल्याही प्रकारचं विक्टिम कार्ड खेळा नाहीत. जसं तुम्ही ज्या पोझिशनमध्ये होता त्या पोझिशनमधून तुम्ही सुरुवात केली. हे थोडं इथपर्यंत खरंच खूप छान होतं, की तन्वी ना नक्कीच तिथे चांगली खेळली. तन्वी ची एक ती क्वालिटी आहे, की मुलगा-मुलगी असा भेदभाव ती अजिबात करत नाही. हे मात्र नक्की आहे. पोरगा असेल तरी जबरदस्त जाऊन भिडते, पोरगी असेल तरी जबरदस्त जाऊन भिडते. तिच्यामध्ये ही नक्कीच क्वालिटी आहे, की ती टास्क म्हणजे ती असेल किंवा रुचित असेल, यापुढे आहे ना टास्क अगदी व्यवस्थित खेळायच्या आणि अक्षरशः भिडायच्या. म्हणजे दोघींचंही इथे मी नक्कीच तारीफ करेन. मित्रांनो तन्वीला ज्या पद्धतीने टास्क क्वीन हा किताब दिला तो तो तिच्यासाठी योग्यच होता. पण इथे जी संकेतची जी कानउघडणी केली ना, तर मला असं वाटतं की संकेतला खरंच माहित नव्हतं की तिने ती जाळी पिनअप केली आणि संकेत ओढत होता. संकेतचं ओढणं जे आहे ना ते चुकीचंच होतं. परंतु ज्या पद्धतीने भाऊ ते संकेतला सांगत होते ना, की तुला कळत नाही का? असं कोणी मुलीला करतं का? एवढ्यापर्यंत तर त्याला खरंच माहित नव्हतं की ते पिनअप केलंय आणि आपल्याला म्हणजे मला देखील माहिती नव्हतं. ते नंतर जेव्हा ते काढत होते ना, तेव्हा मला कळालं की याने ते पिनअप केलं आणि त्यानंतर संकेत बोलला की "भाऊ हा टास्क आहे." तर भाऊ बोलले की "तू मला शिकवतोस का? तुझं तिकडे कौतुक केलं आणि आता तू माझ्या डोक्यावर बसू नका." म्हणजे एवढं तिथे भाऊचं रिॲक्ट होणं हे चुकीचं होतं. एवढं रिॲक्ट व्हायला नको होतं भाऊने. असं माझं वैयक्तिक मत आहे. मित्रांनो संकेत चांगला खेळला होता. खरंच तो नक्कीच चांगला खेळला होता. परंतु त्याला एवढं माहीत नव्हतं, की एवढं मी जे काही ओढलंय, तर त्याचा एवढा त्रास त्या तन्वीला होईल, असं तेव्हा त्याला खरंच माहिती नव्हतं. तन्वी जेव्हा रडायला लागली होती ना, तेव्हा संकेतने लगेच सोडलं होतं ते, की असं काय फरफटत घेऊन फिरत नव्हता.
तो लगेच तिकडे प्रभूकडे गेला होता. तर भाऊने तो विषय उगाचच ताणला असं मला वाटतं. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. त्यानंतर मित्रांनो आहे ना, शेवटी जाता-जाता सांगतो, की काही सदस्यांना रितेश भाऊने वेकअप कॉल दिला आणि ते करणं खूप गरजेचं आहे. पहिला वेकअप कॉल दिला तो म्हणजे प्राजक्ताला. प्राजक्ताबद्दल इथे बोलताना ते म्हणाले, की "प्राजक्ता तुम्ही सगळ्या गोष्टीत असता. नक्कीच तुम्ही काय म्हणतात, तुम्ही डिस्कशन करता, कसं खेळायचं रणनीती आखता, सगळं काही करता. परंतु तुम्ही कॅप्टन होत नाही. कॅप्टन का होत नाही तुम्ही? याचं थोडंसं एनालिसिस करणं गरजेचं आहे." मित्रांनो हे खरं आहे. बघा, ज्याला कॅप्टन व्हायचं असतं किंवा ज्याला खरंच इम्युनिटी पाहिजे ना, तो कुठल्याही थराला जाऊन त्या गोष्टी हँडल करतो. अनुश्री बघा, कॅप्टन व्हायचंय. टोळी टीममध्ये खेळायची, इकडे काटामध्ये यायची, इंडिव्हिज्युअल ही दाखवायची, सगळ्याकडे ती जायची. तुम्ही रणनीती आखता, परंतु ती वर्क करायला जात नाही. काही गोष्टी अशा असतात ना, विशाल बघा तुम्ही. विशाल त्या टोळी टीममध्ये बसतो, परंतु टोळी टीममध्ये बसून इतर जणांबरोबर देखील डिस्कशन करतो. तशी प्राजक्ता कुठे आपल्याला दिसत नाही. एकदा विशाल म्हणजे विशाल, बाकी गेले सगळे तेल लावत. त्यांच्याबरोबर अजिबात माझं डिस्कशन नाही. तर तुम्हाला कॅप्टन व्हायचं असेल, तर तुम्ही नक्कीच बोला, डील द्या. बोला त्यांच्याशी. जर तुम्हाला कॅप्टन व्हायचं असेल, इम्युनिटी मिळवायची असेल, तर इकडे-तिकडे चाचपडत पाहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही तिथेच बसून आणि मग सगळं सांगाल, असं करूया, तसं करूया, तर असं चालत नाही. तर थोडासा खेळ दाखवणं गरजेचं आहे. त्यानंतर सागरची कान उघडणी केली इथे. मित्रांनो, सागरचा बिग बॉसच्या घरामध्ये 0 गेम आहे. मोठा 0, बिग 0. सागर सांगतो, की असे छोट्या-छोट्या मुद्द्यांमध्ये मी जातच नाही. मला असे मोठे मुद्दे पाहिजेत. अरे मग मोठे मुद्दे तू क्रिएट कर ना. दुसरा कोणीतरी मुद्दा मोठा काढायचा आणि त्याच्यामध्ये मी घुसायचं माशासारखं. नाही. खरं तर या लोकांना खरं तर ना बिग बॉसच्या घराबाहेर काढलं पाहिजे. तर सागर जिथे चांगलीच कान उघडणी केली. संस्कृतीबद्दल मी नक्कीच सांगितलं, की संस्कृतीचा वैयक्तिक गेम नाही. इकडे जाऊ का तिकडे जाऊ, इंडिव्हिज्युअल खेळू, याच गोंधळामध्ये ती सध्या पाहायला मिळते. संस्कृती जर मित्रांनो नॉमिनेट झाली ना, तर ती घराबाहेर नक्कीच जाईल. त्यानंतर दीपालीचा देखील बिग बॉसच्या घरामध्ये अजिबात गेम नाहीये. 0 गेम आहे दीपालीचा. दीपाली तिकडे त्या टीममध्ये आहे. काटा टीमला लोकं पसंती देत आहेत. त्यामुळे दीपाली अजूनपर्यंत बिग बॉसच्या घरामध्ये टिकून आहे. दीपालीचं काय झालंय ना, इथेही थांबायचं आणि सगळीकडे असं फिरत राहायचं, की माझ्यासाठी काय योग्य आहे का? सगळ्यांशी गोडी-गुलाबीने वागण्याचा प्रयत्न ती करते. पण त्याचा काही फायदा होताना दिसत नाही. इकडे भांडायचं, थोड्या वेळाने परत जायचं, "सॉरी." आम्ही असे आहोत. रितेश भाऊने बरोबर सांगितलंय, की भांडणारी दीपाली बरोबर आहे, की सॉरी बोलणारी दीपाली? कोण दीपाली खरी आहे? बरोबर रितेश भाऊ. मस्तपैकी एनालिसिस दीपालीबद्दल केलं. त्यानंतर अनुश्रीलाही सांगितलं, की तुमचं एक प्रेडिक्टेबल गेम झालाय, की मी हे करणार नाही तर नाहीच. एवढाच तुमचा काय बिग बॉसच्या घरामध्ये सध्या तरी गेम पाहायला मिळतोय. मी बाथरूम ड्युटी करणार नाही, मी हे करणार नाही, मी ते करणार नाही. खरं तर एवढंच सध्या तरी अनुश्री करताना दिसते. त्यानंतर प्रभूला सांगितलं, की प्रभू तुमचा बिग बॉसच्या घरामध्ये 0 गेम आहे. तुम्ही राखीच्या बरोबर थोडंफार दिसलात. तेही कप टाकलं आणि चोरी केली. एवढंच काहीतरी तुम्ही दिसलात. मित्रांनो, प्रभूचा गेम देखील बिग बॉसच्या घरामध्ये नाहीये. गेल्या वेळी तन्वीला थोडंसं साईडला करून राखीच्या बरोबर गेला. तिथे तो व्यवस्थित दिसला नाही. त्यानंतर तन्वीने चांगलेच कान पिळले त्याचे, की "बघ माझ्याबरोबर दिसत होता तर व्यवस्थित तरी तू दिसत होतात. राखीबरोबर गेलास तर तू चोर झालास. काय निगेटिव्ह तू दिसलास." तर अशा प्रकारे या लोकांना थोडासा वेकअप कॉल दिलाय. यांनी थोडंसं खेळायला पाहिजे. नाहीतर ज्या पद्धतीने भाऊने ही जी काही नावं घेतलीत ना, तसेच सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर जाणार आहे. उद्या जाणार आहे ती म्हणजे "हे मेरी मेरी ज़हरा ज़बी." त्यानंतर मग ज्या पद्धतीने भाऊने सांगितले, तशी लोकं मग पटापट बिग बॉसच्या घराबाहेर जाणार आणि एकंदरीत आज आहे ना, अ, रितेश भाऊने मला असं वाटतं, की कोण विनर होईल, हे देखील थोडीशी हिंट दिली, असं सांगायला हरकत नाही. रितेश भाऊने ज्या पद्धतीने तन्वीचं कौतुक केलंय, त्यामुळे सोशल मीडियावर असंच बोललं जाते, की तन्वीलाच विनर करायचं आहे का? त्यामुळेच तन्वीची एवढी तारीफ होते, तिच्या खेळाची एवढी तारीफ होते. तन्वीकडनं देखील कितीतरी चुका झाल्यात, तरी त्या चुका पदरात घेतल्या जातायत. असं सध्या तरी सोशल मीडियावर तन्वीबद्दल बोललं जातंय. खरंच तन्वीला विनर करायचं आहे का? म्हणून एवढी तारीफ तन्वीची होते का?
याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. ठीक आहे मित्रांनो, असो. रितेश भाऊने इथे सांगितलं की आता आपण फिनालेकडे चाललेलो आहे, त्यामुळे तुम्ही तुमचा इंडिव्हिज्युअल गेम खेळायला पाहिजे. तर आता बघू तसा गेम या लोकांनी खेळायला पाहिजे. पण मी तुम्हाला खरं सांगतो, याच्यामध्ये आपली गायिका तर गायिका तर राहू दे, सागर संस्कृती आणि मला असं वाटतं हा जो प्रभू आहे ना, ते लोक त्यांचा इंडिव्हिज्युअल गेम खेळू शकत नाही, कारण त्यांच्यामध्ये तेवढी कपॅसिटी मला तेवढी दिसत नाही. अनुश्री नक्कीच गेम खेळण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा दिवस होता. उद्या आपल्याला कॉमेडी पाहायला मिळणार आहे आणि उद्या एक सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर जाणार आहे. तो कोण आहे हे आतापर्यंत तुम्हाला नक्कीच कळालं असेल, त्याबद्दल मी बोलत नाही. पण वेकअप कॉल दिलेला आहे, त्याने नक्कीच खेळायला पाहिजे. ज्या पद्धतीने राखी, संकेत आणि राकेशची जी शाळा घेतली, तर ती योग्यच होती. त्याच्यावरती त्याने थोडंसं नक्कीच काम करायला पाहिजे. इकडे मात्र तन्वीची चांगलीच तारीफ केली. तन्वी झाली या सीझनची टास्क क्वीन. तर खरंच तन्वी टास्क क्वीन आहे का? याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि ज्या पद्धतीने या तिघांची शाळा घेतली, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.